तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जुलैचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा रंजक एपिसोड ठरणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता भैरवी सावलीकडून परत येत असते. भैरवीने सावलीला खूप मोठं चॅलेंज दिलेलं असतं, त्यामुळे सावलीला काहीच करता येत नसतं. आता दुसरीकडे भैरवी आणि तिचा तो पीए जेव्हा रिटर्न येतात, तर राजकुमारला ऐकायचं असतं नेमकं ती सावली हिच्यासोबत काय बोलली आणि तिचा मुलगा भैरवीने बघितला आहे की नाही. त्यावेळी आता राजकुमार म्हणू लागतो की भैरवीजी, नेमकं सावली तुमच्यासोबत काय बोलली आणि काय नाही. तेवढ्या वेळामध्ये भैरवी सांगू लागते की काही नाही, मी तिच्या तिकडे गेले आणि जगन्नाथ दिसला, बाकी तिथे तर कोणी व्यतिरिक्त व्यक्ती नव्हतीच. आणि मी सावलीला आवाज दिला तर ती अचानक माई म्हणून बाहेर आली. त्यानंतर मी तिला खूप मोठं चॅलेंज देखील दिलं आहे. पण राजकुमारच्या डोक्यात एकच असतं की तिथं कोणी व्यक्ती होती का, सावलीचा मुलगा होता का. तर भैरवी म्हणू लागते, अरे राजकुमार, तिच्या मुलाविषयी तुला इतकं काय पडलं आहे. आणि मी सांगते ना की तिथं कोणीच नव्हतं म्हणून, माझ्या चांगलं लक्षात आहे. त्यानंतर राजकुमार काही भैरवीला बोलू लागतो, तर त्या भैरवीचा पीए समोर येतो आणि राजकुमारला शांत व्हायला सांगतो. तर राजकुमारचं असं म्हणणं असतं की त्या सावलीचा मुलगा असो किंवा मुलगी असो, एकदा की ते मला सापडलं ना, मी त्याला सोडणार नाही. त्यानंतर भैरवी म्हणू लागते, अरे राजकुमार, मला एक गोष्ट सांग, पण तिच्या मुलाविषयी तुला काय करायचं आहे. मला तर तिच्यासोबतचा मला बदला घ्यायचा आहे. 8 वर्षापूर्वीचा माझा बदला राहिलेला आहे, त्याच्यामुळेच मी US वरून इकडे आले आहे. पण तुला तिच्या मुलाशी काय करायचं आहे. आता त्यानंतर राजकुमार सांगू लागतो की तेव्हा मला जगन्नाथजीने सांगितलं होतं, एक दिवस असा येईल की सावलीचा मुलगा किंवा मुलगी तुझा समोर चालून घात करणार आहे. यामुळेच मला या गोष्टीची भीती वाटते की ते माझं काही वाकडं केल्यापेक्षा ना मीच त्याला संपून टाकतो. त्यानंतर भैरवी म्हणू लागते की खबरदार राजकुमार, जर त्या सावलीच्या मुलाला जर तो हात जरी लावला ना, तर माझ्या इतकी वाईट कोणीच नसेल. तर आता राजकुमार म्हणू लागतो, तुम्हाला तर त्या सावलीचा बदला घ्यायचा आहे ना, मग मी तिच्या मुलासोबत काही करू, तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे. तर भैरवी म्हणू लागते, राजकुमार, मला एक गोष्ट सांग, थोडं तरी डोकं चालवत जा. हे बघ, तुला जगन्नाथजीने सांगितलं होतं की त्यांचं भाग्य खरं ठरतंय म्हणून. मग आता मला एक गोष्ट सांग राजकुमार, जर तू सावलीच्या मुलाला कदाचित मारलं, पण आता त्यानंतर जगन्नाथजीने सांगितलेलं भागीत याच्यातच जर खरं ठरलं, तर मग काय करायचं. त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की तू सावलीच्या मुलाला काही करायला नको. आणि मग त्यानंतर भैरवी तिथनं निघून जाते. तर त्यानंतर तो भैरवीचा पीए देखील जात असतो. राजकुमार त्याला थांबवतो, म्हणू लागतो, काय मग त्या बंड्याचा काही पत्ता वगैरे लागलाय की नाही. त्यावेळी तो सांगू लागतो की हो, त्याचा पत्ता वगैरे तर लागलाय, पण थोडंसं वेटिंगवर आहे. त्याचा तो मोबाईल ज्याला कुणाला सापडला आहे ना, त्याचं लोकेशन आपल्यापर्यंत लवकरच येणार आहे. त्यानंतर राजकुमार सांगू लागतो, लोकेशन तुमच्याकडे आलं की मला लवकरात लवकर सेंड करा, मग मी त्यावर जाईल किंवा मग मी कॉल वगैरे करील. त्यानंतर राजकुमार त्याला म्हणू लागतो, जा लवकर, आता तुझी मॅम गेली बरं का. त्यानंतर भैरवीचा पीए तिच्या पाठीमागे निघून जातो. दुसरीकडे राजकुमार स्वतःशीच बोलू लागतो, म्हणू लागतो की भैरवी, मी भले तुला वचन दिलं आहे की मी त्या सावलीच्या मुलाला काहीच करणार नाही, पण जोपर्यंत मी त्याचं काही ना काही करत नाही ना, तोपर्यंत तर काय मी शांत बसणार नाही. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय की सावली खूप काळजीत पडलेली असते. तिच्यासमोर फक्त एकच व्यक्ती असते की ती म्हणजे माझ्या अबीरला याच्यामधलं काही कळायला नको आणि त्याच्या जीवाला काही धोका व्हायला नको. त्यानंतर आता व्यंकटेश म्हणू लागतो, अगं सावली, काय ती भैरवी तुला धमकी देऊनच गेली आहे, तू तर तिच्यासमोर काही बोललीच नाही. त्यानंतर सावली शांत असते, तर जगन्नाथ देखील तिथेच असतो. व्यंकटेश म्हणू लागतो की सावली, जेव्हापासून ती इकडं आली ना, तेव्हापासून काही ना काही संकटच चालूच आहे. मला वाटतंय आपण ना बेळगावला जाऊया. त्यानंतर सावली म्हणू लागते की व्यंकटेशजी, तुम्हाला काय वाटतंय, जर आपण बेळगावला गेलो तर आपला शोध घेत घेत ते आपल्या पाठीमागे येणार नाहीत, ते कन्फर्म आपल्या पाठीमागे येणार आणि आपल्याला असा त्रास देणार झाले. त्यानंतर आता व्यंकटेश म्हणू लागतो, ठीक आहे, आपण बेळगावला नाही जायचं तर माझ्या आजी आजोबांच्या गावाला जाऊया, तिकडं तर कुणीच येणार नाही. पण त्यावेळी सावली म्हणू लागते, नाही, मला कुठेही यायचं नाही आहे, मी किती दिवस असं लपून राहायचं बरं का. जगन्नाथ म्हणू लागतो, अगं सावली, मी तुला एक नाही, मी तुला कित्येक वेळा सांगितले, तू किती दिवस जगापासून लपून राहणार आहे. एक ना एक दिवस तुला सगळ्यांच्या समोर यावं लागेल. आणि अबीरची तू अजिबात काळजी करू नको, अबीरचं सगळं काही माझ्यावरती सोडून दे. आणि तू जेव्हा सगळ्यांच्या समोर येशील
येशील, मीडियासमोर येशील ना, तेव्हा हे सगळ्यांची तोंड बंद होतील आणि ते दुसरा टॉपिक घेतील. तुझ्यावर टीका करणार नाही, तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार नाहीत. त्याच्यामुळे तुला जगाच्या समोर यावं लागेल. तुझं काय ते गाणं वगैरे त्या भैरवीला दिलेलं चॅलेंज तुला पूर्ण करावं लागेल. सावली एका मिनिटासाठी विचार करू लागते, म्हणू लागते, बाबा तुम्ही म्हणताय ना ते मला तर थोडं खरं वाटतंय, पण याच्यामध्ये माझं अबीरचं काही नुकसान होणार नाही ना. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, अगं तू कशाला अबीरची काळजी करते? अबीरची सगळी जिम्मेदारी मी घेतोय, बट तुला काय करायचं ना तू तुझा आता बघ. त्यानंतर सावली म्हणू लागते, ठीक आहे बाबा, मी आता असा निर्णय घेते की मी सगळ्यांच्या समोर येणार आणि या सगळ्यांची तोंड मी शांत करणार. आता दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, राजकुमार घरी जातो. तिलोत्तमा त्याच्याशी बोलत असते. नेमकं राजकुमार तुझ्या डोक्यात चालू तरी काय आहे मला सांग ना. गुरुकुलची जागा तर तू मिळवली आहे, बट आता ती सावली जिवंत आहे, आपल्याला काय करायचे? आणि तितक्यात ती भैरवी देखील परत आली आहे. तितक्या वेळात राजकुमारच्या फोनवर त्या भैरवीचा फोन येतो आणि मोनिका तो फोन राजकुमारकडे घेऊन येते आणि म्हणू लागते की हे बघ राजकुमार, त्या भैरवीजींचा फोन आलाय, काय म्हणतायत तर बोल. आता राजकुमारला जेव्हा मोनिका फोन देते ना, तेव्हा तिलोत्तमाला खूप राग येतो. आता या भैरवीचा याला फोन आला म्हणल्याच्या नंतर यांचं काही ना काहीतरी चालू असणारच आहे. तर आता तिलोत्तमा खूप चिडते, म्हणू लागते, आता हे सगळं तर झालंय, पण मला आणखी एका गोष्टीची ना खूप भीती वाटते. तर मोनिका विचारू लागते की आई नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते? दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, काल तिलोत्तमाने अमृताला सांगितलं होतं की आता तुला त्या सावलीला भेटावं लागेल आणि तिच्याशी बोलावं लागेल. त्याचप्रमाणे अमृता आता सावलीकडे जाते आणि व्यंकटेश आणि तिची चौकशी करू लागते. म्हणू लागते की सावली, मला सांग नेमकं तुमचं लग्न कधी झालं आणि किती वर्ष झाले? आता सावलीला तर याचं उत्तर माहीतच नसतं, कारण की सावली आणि व्यंकटेशचं लग्न झालेलंच नसतं, त्यांनी ते खोटं सांगितलेलं असतं. मित्रांनो, आता सावलीचं उत्तर काय असेल आणि तिलोत्तमाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते ना, ते आपण उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.